हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर जसं तुम्हाला माहिती आहे दीदीची प्रेग्नन्सी जर्नी सुरू आहे आणि आमचे रोज व्लॉग्स आहेत. आणि आज मी लास्टच्या व्लॉग्समध्ये सुद्धा बोललेले की दीदीची गर्भशांतीची पूजा आहे. सो येस, आज दीदीची गर्भशांतीची पूजा आहे आणि दीदीच्याच घरी आहे. सो मी रेडी झालेली आहे अँड सूरज जिमला गेलाय. सो तो आल्यानंतर तो सुद्धा रेडी होऊन डिरेक्टली आम्हाला तिकडे भेटेल. आताच पहिले तर मी आणि आई चाललोय, कारण काय बाकीच्या तयारी ज्या आहेत त्या करायच्या आहेत, त्या बघायच्या आहेत. सो त्यासाठी आम्ही लवकर निघालेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की मी रेडी झाली आहे. आणि मी ही साडी जी नेसलेली आहे, जी साडी मी माझं हळदी कुंकू होतं त्यावेळेला नेसलेली होती. आणि ही साडी मी घेतली आहे पोशाख बाय दिवा त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरून. आणि खूप साऱ्या लोकांनी मला विचारलेलं, सो तुम्ही आता सुद्धा विचारा. सो त्याच्या आधीच मी सांगते की ही साडी मी पोशाख बाय दिवाच्या इंस्टाग्राम पेजवरून घेतलेली आहे. जर तुम्ही अजूनही बघितलेली नसेल त्यांचं पेज, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर नक्की जाऊन चेकआउट करा. अँड येस, मी असं सिम्पलसा मेकअप केलेला आहे. आज जास्त काही नाही केले, कारण का तिथे जाऊन मी दीदीला बोलले की मी लवकर येणार आहे बाकी सगळ्या गोष्टी करायला. आणि मला दीदीला सुद्धा रेडी करून द्यायचं आहे. आणि मी माझं डायसन सुद्धा नाही यूज केलंय, कारण की दीदी आणि मी मिळून डायसन यूज करणार आहोत आज. सो दीदीची हेअरस्टाईल करून द्यायची आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे आज कसं कसं होणार आहे. आणि त्याच्या आधी आम्ही काल गेलो होतो सगळ्या गोष्टी अरेंजमेंट बघण्यासाठी, डेकोर करण्यासाठी. आणि सूरजनी खूप छान डेकोर केले आहे दीदीच्या घरी आणि इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. छोटीशी पूजा आहे, बट स्टील आम्हाला थोडंसं छान करायचं होतं, म्हणून आम्ही वेगवेगळ्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत. तर दीदीच्या घरी पोहोचतो तोपर्यंत तुम्ही ते क्लिप्स बघा. अँड तिथे गेल्यानंतर मी दाखवते तयारी कशी चालली आहे, दीदीची काय तयारी सुरू आहे, पूजा कशी होणार आहे, ते सगळ्या डिटेल्स तुम्हाला मिळतील. सो स्टे ट्यून. काय चाललंय तुमच्या दोघांचं? माझं म्हणणं आहे की हवाला टेबलमध्ये येतोय, तर आलो तर बोलतोय की हवाला टेबल घालणार आहे, थोडं अजून सूरजकडे घे. हा, ते वरतीच करायचं की थोडं खाली घ्यायचं. टेबल निघाला तर मग हा मिडल पार्ट बरोबर येतो, टेबल राहिला तर मग नाही. पण थोडं मध्ये घ्यायचं का खाली, कारण ते गुरुजी खाली पूजा मांडतील ना. अरे इकडनं अरे पण सर मध्ये ठीक आहे, तेवढं ठीक. तुम्ही लावते दिसणार नाही, लाव कशी पण. सेंटरला एक लावा लागेल. नाही पण तरी अजून खेचून लावलं तर ते नाही, सूरजकडून लावलं ते एवढं ठीक आहे ना दीदी. खाली मांडते ना तुझ्या. हा, खालच्या बाजूनी पण पिना लावा लागते. नाही बरोबर आहे. मस्त एकदम. हा सासूबाईंनी मागवला, मला सरप्राईज होतं. सरप्राईज देत आहे बाबा. क्या आंटी, मस्त एकदम. अच्छा लगा ना. तुम्हारा भी नंबर लगाना है. बाबू आ जाए, हम खेल ले, थोड़ा बड़ा कर ले फिर. अरे नाही, सोबत पण चालेल. सो मस्त सूरजनी टेबल पण हरवलाय आणि हे सुद्धा झालंय. मस्त दिसतंय. सो मस्तपैकी डेकोरेशन सूरजने केलंय. हा सूरज, तू केलंय की बाकीच्यांनी केलंय? आंटी आप बताओ किसने किया है? सब सूरज. दीदी तुला पटतंय ना? काय बाकी राहिला असेल तर आताच सांग, त्याला करून घे त्याच्याकडनं. अजून 2-4 महिनेच आहेत तुझ्याकडे, नाहीतर नंतर ऐकणार नाही ना तो. पण झाल्यात रेडी. चला, झाली तयारी? हो झाली. चल आता. पप्पा तुम्ही नंतर येता ना सूरज सोबत? ठीक आहे. सो आम्ही पोचलेलो आहे दीदीकडे. जड आहे ना ते. दर्शील का?
दीदी होती आता रेडी आणि दीदी नेसणार आहे ही साडी. आणि ब्लाऊज मस्त शिवला ना. खूप मस्त शिवले. मला ती डिझाईन खूप आवडली. मस्त दिसतंय. आणि आम्ही आता हेअरस्टाईल बनवतोय. डायसनचा वापर करतो. दीदी फर्स्ट टाइम मला दीदीला दाखवायचा होता डायसन. डायरेक्ट आता हेअरस्टाईलच करून दाखवते. सो आमची टॉंग्स झालेले आहेत अर्ध्या केसांवरती. मस्त दिसतात ना. आणि फुल सेट झाले. आता आपण वरच्या वाल्या केसांवरती करूया. जसं तुम्ही बघताय की दीदीच्या गर्भशांतीची पूजा जी आहे सो त्याची सगळी तयारी झालेली आहे. आणि त्याच्यासाठी जे पूजेचं साहित्य आहे ते सुद्धा बऱ्याच गोष्टी आणलेल्या आहेत. पण काही गोष्टी ज्या अगरबत्ती धूप अशा काही ज्या इसेन्शियल्स असतात ते राहिले होते. सो ते आम्ही ऑर्डर केलेले आहेत आरवी अगरबत्ती ह्यांच्याकडून. की अशा बॅग मध्ये ह्यांचे प्रोडक्ट्स येतात आणि खूप छान पॅकेजिंग आहे. आणि म्हणजे मी जेव्हा ओपन केलंय तेव्हा त्याचा सुगंध एवढा छान पसरलेला होता. सो या बॅग मध्ये काय काय आपण ते बघूया. बॅग मध्ये मी 16 प्रोडक्ट्स ऑर्डर केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये धूप आणि अगरबत्ती असे वेगवेगळे फ्रेग्रन्स मध्ये मला रिसीव्ह झालेले आहेत. आणि जेव्हा मी ही बॅग ओपन केली तेव्हा त्याचा फ्रेग्रन्स खूप सुंदर येत होता. आणि मेन म्हणजे हे सगळे लक्झरी पॅकेजिंग आणि इको फ्रेंडली पॅकेजिंग मध्ये आहेत आणि चारकोल फ्री प्रोडक्ट्स आहेत. सो एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहेत. आणि मेन म्हणजे जी मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल ती म्हणजे की तुम्ही हे प्रोडक्ट घर बसल्या ऑर्डर करू शकता. ऑनलाईन ऑर्डर करू शकता. त्यांच्याकडनं जर तुम्ही हे प्रोडक्ट्स ऑर्डर केले तर तुम्हाला 1 डे डिलिव्हरी मिळून जाईल. आणि तुम्ही घर बसल्या हे अगरबत्ती आणि पूजेचे साहित्य आणि ह्याच्यापेक्षा अजून काही वेगळं असेल तर तसं पण कस्टमाइज करून तुमच्यासाठी ऑर्डर करू शकता. तर जर तुम्ही अजूनपर्यंत ऑर्डर नसेल केलं किंवा त्यांच्या इंस्टाग्राम पेजला व्हिजिट नसेल केलं तर नक्की व्हिजिट करा. मी सगळ्या ज्या डिटेल्स आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आणि स्क्रीनवरती सुद्धा मेन्शन करेल. सो पुढच्या वेळेला जर तुमच्याकडे पूजा असेल काही कार्य असेल तर आरवी अगरबत्ती ह्यांच्याकडनं प्रोडक्ट्स नक्की ऑर्डर करा. छान तयार झालेली आहे. आता जस्ट आता फोटोशूट झालंय आणि छान दिसते मस्त. लगेच थकून जाते ना. चलायचं. चलो. तर फायनली सगळी तयारी झालेली आहे आणि आपले गुरुजी सुद्धा आहेत आणि दीदी सुद्धा रेडी झाली आहे. सो दीदी फोटोज काढले ना छान छान मस्त मस्त फोटोज काढून आले आहे दीदी. आणि व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला सगळे फोटोज बघायला मिळतील. आणि तिकडे बघू शकता तुम्ही गुरुजींची तयारी सुद्धा सुरू झाली आहे. सो लवकरच पूजेला स्टार्ट होईल. काय आलं तू काय एवढी टेन्शन मध्ये. ती थकली आहे. ती खाली वर करूनच थकते. बस आरामात बस. बघ जिजूने तुझ्यासाठी दूध आणलंय. तयारी झाली का तुझी. झाली तयारी. आणि हे केलं शिरा बनवला. दीदीच्या सासूबाई सगळा स्वयंपाक करतायत. ऑलमोस्ट सगळा रेडी झाला. मी जोपर्यंत रेडी होत होतो दीदी आणि मी तोपर्यंत त्यांनी सगळा स्वयंपाक करून ठेवला. पुरी करायची. पुरी तेवढे की झालं. मेन्यू चांगला दिसतोय. मेनू भारी. आंटीने खूप मेहनत घेतली. आंटीने चालूच एक एक एक. आंटी क्या बन रहा है. दही वड़े. दही वड़े बन रहे हैं. हाँ दही वड़े. आओ खा करके देखो. ये दिल्ली वाले दही बन रहे. दिल्ली वाले दही बन रहे स्पेशल. हाँ. सभायाभ्यं दर्शयेहि सर्वबन्धुजिः याचम्य प्राणानायम्य केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम गोविन्दाय नमः इत्यस्तवक्षावनमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. निवेदाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. आयुष्मान भव धनवान भव पुत्रवान भव यशस्वी भव विजयी भव.
देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं महावैश्वराभ्यां नमः श्रीवृन्दाभ्यां नमः इष्टदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः वासुदेवताभ्यो नमः। यहाँ पर करने वाले हैं, ठीक है। तो यहाँ पर अलग अलग संकल्प है, उसका अलग अलग महत्व भी है। आजकल पता चलता है कि सिर्फ कोटि भरण का जो संस्कार होता है वही कर रहे क्या बोलते हैं उसको, बेबी शो। तो वही करने लग गए और फोटो निकाले, स्टेटस डाल दिया, हो गया। आजकल वही ट्रेंड चल रहा है, लेकिन इस संस्कार का एक अलग ही महत्व है। जो गर्भ है उसको अवयव अच्छे से हो, वो आगे वाले संतान भी उत्पन्न करने की क्षमता उसमें हो, इसका सारा महत्व यही है संस्कार का। तो यहाँ गणेश जी का पूजन होगा, कलश का पूजन होगा। यहाँ पर पहले चौकी पे वो देवता विराजमान होगा, दूसरे चौकी पर आपकी कुल देवी, बीच में है मुख्य देवता, उसके बाद है नवग्रह का देवता, टोटल वहाँ पर 44 देवता, और लास्ट में है शिव जी रुद्र कलश। जब हमने घर की वास्तु शांति गृह प्रवेश किया था तो देखा होगा आपने लगभग ऐसे ही पूजा था, लेकिन बीच वाला जो चौकी होता है वहाँ की देवता अलग होती है। वो जो नारियल लाए हैं, पानी वाली नारियल, उसके द्वारा ये वहाँ पर कोटि भरण ये संस्कार भी होता है, ठीक है। हाथ में पानी लीजिए। ततंगतवे नमः गणपते स्मरणं च करिष्ये, पानी छोड़ दीजिए, गणेश जी का स्मरण कीजिए। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणपते नमः नमस्कारं समर्पयामि। अनिनन्दनसमाधर्देविडा मुखी फलताम्बूल द्रव्य दक्षिणां समर्पयामि। जो देवेभ्यः तपति यो देवानां पुरोहितः पूर्व लगाना, पहले उनको लगाओ फिर बाद में आपको लगाओ। तथा विश्वक्रमे 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 विष्णुर्गोपादं विष्णुर्विचक्रमे त्रिधानि दधे पदं मूढाद्याद्गुरुरे स्वाहा। रङ्गरणे विहेरणो याम देवा वज्रं वशेमाक्षवीर्यजत्रा। अमुक आजार बरा होतो, विशेष करून त्वचेचे आजार, म्हणून या पूजेच्या अंगावर स्नान सांगितलेलं आहे। तर गंगा गोदावरी समस्त तीर्थांचं समुद्राचं स्मरण करा। जोपर्यंत गुरुजी पाणी सिंचन करतायत तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करा। हरि ओम वयः पृथिव्यां खदे भुवयो देव्यन्तरिक्षे पयोधाः पञ्चनद्याः सरस्वतीमपि अन्ति सस्रोतसः विश्वानि देवलपितु दुरितानि परासुव जौः यान्तिरन्तर्षगो यान्ति यतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु। सुशान्तिर्भवतु यत्सर्वारिष्ट सर्वोपद्रव शान्तिरस्तु। ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभ नासाग्रे नवमौक्तिकङ्करतले वेणुकरे कङ्कण गोपाद्रे परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि
मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरे मंगलम भगवान शंभो मंगलम वृषभध्वज मंगलम पार्वतीनाथ मंगलायतनो हरः। सोन्याची बरणी ना आईकडून त्राता रवींद्र ममता रवींद्र को अभय अभिजोगा गुटू रवींद्र मलाया मित्र गुरु रवींद्र को लक्ष्मी बृहस्पति प्रजुदानो मुंजन वग्गुमसाः साच वस्त्रे से बात करो मुझे सब लगा हे परमसुतम रूपम देहि जयं देहि यशो देहि विशो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश देहि रूपम देहि जयं देहि। 4 एक जण डबल करा हो हरि ओम आनो भद्राः कर्तवो जन्तु विश्वतो दधासो अपरिदास उद्भिदाः देवानो दधासो दभिदभिदे असन्नप्रायो रक्षितारो भिनो निवततान्मो देवानाद्भुतमुपसे धीमा वयन्ते क्षीणः सरस्वतीनः सुभगामयस्करत तन्नो वादो मयो भुवादो वेकजन्तरमादा पृथिवीतद्विदाद्यौः चन्द्रावाणः सोमसुतो मयो भुवस्सदश्विनः शृणुदन्तिग्न्याजुवम् समीशानं जगत सुखद्वदिन्द्रियं जिन्वमसे हूमये वयम् ओघानो जथा वेदसाम सद्वेदे रक्षिता पायुर्दद्दाः स्वस्तये स्वस्ति न इन्द्र विन्दशवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्ठरेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु रेखदशमयाः शुभं जावानो विदधे भूयगमयाः ओ विश्वेनो द्यारीरिखता दुर्गन्धो तांदळाचे दाणे आदित्यो आदित्यरं दादिक्षमादित्यर्ममा सविता सपुत्रः आदितिः पंचदशैत्यजनस्य लोके पृष्ठे अधिरोचणे दिवा। आपण दोघांनी सूर्यनारायणाचं स्मरण करावं। ओम आदित्यस्य नमस्कारात एक वेगळं करण्याची गरज नाहीये ना तुमची इच्छा असेल तर टाकू शकतो पण मी ते जड होईल ना म्हणजे जड होईल नको तिला जड होईल ना पकडायला थोडा वेळ यांची एक कोटी तर होईल द्या मग तो नारळ पहिला जो 5 फळं आहेत हे ठेवायचंय का त्याच्यामध्ये थोडा चालेल द्या ये ते माईंग यांच्याकडे द्या ते ठेवतील बरोबर परिवाजपति कविज्ञान नक्रामीत हिरण्यगर्भः समवलुदाग्रे भूतसुजातः पतिरेकपासीनाक्षरियजत्रा आर्यहातिमदिवातु कृतुमजनेको यदीदर्शवसरित प्रजातु दुस्मासुरमिदं देहि चित्रम् जाहाबलिर्या अबला अभवाजाश्च पुष्पिणीः बृहस्पति वसुस्तास्तानो मुञ्जन्वर्गो वसाः श्वासा प्रविदागा सौश्रियान् भवति जायमानः धीरासकवये वयन्ताः आवनकुंड सांभाळ एका बाजूला ठेवायचं ते सगळं डाव्या साईडला टाका ओम नगरो धारा वरोहान देवाय हविका विधेम गेला का ओम सुपर्णो विघ्नाय
गजाते सर्वांगी सुंदर उज्जैन कंठे हते मंगळसूत्राच्या 2 वाट्या आहे. सासर आणि माहेरची खून. सूरजचं नाव घेते. अमृतकरांची सूर. काय सासू सासरे आणि नवरा आहे हौशी. काय मायांचं नाव घेते गरबानंद पूजेच्या दिवशी. मस्त नैवेद्याचं ताट रेडी आहे. आंटी और क्या क्या बना रहे हो? इतना सारा बना दिया. अब तो भी ऐसा लगता है कुछ और भी बनाऊंगा. मला पाणी प्यायला पाणी द्यायचं का? एकच मुलगी. काका काका पप्पा प्रसाद घ्या. इकडे घे कंदे. काजू कतली. किती देऊ? 4 5 6 एक मध्ये आणले फ्लावर आहे आणि फक्त बटाटा. ओके. सो जसं तुम्ही बघितलं असेल की दीदीच्या घरी खूप छान पूजा झाली. आणि पूजा झाल्यानंतर आम्ही लिटरली एवढं दमून गेलो होतो. म्हणजे मला समजत नाही की दीदी प्रेग्नेंट आहे की आम्ही सगळे प्रेग्नेंट आहे. ते एवढं दमून गेलो होतो की घरी आलो आणि झोपून गेले सगळे. आणि आता तुम्ही आमच्या फेसवर अजून पण दिसत असेल की आम्ही जस्ट झोपेतनं उठलेला फेस आहे आमचा. अँड पूजा खूप छान झाली. खूप म्हणजे खूपच जास्त छान झाली. आणि म्हणजे खूप छान वाटलं. आणि मेन म्हणजे मला एक गोष्ट जी दीदी बोलली ती खूप जास्त आवडली की पूजेचं मेन पार्ट म्हणजे जेव्हा पूजा चालू होती आणि मंत्र चालू होते तेव्हा बाळ दीदीच्या पोटामध्ये असं गोल 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 फिरत होतं. दीदी बोलते तर पूर्ण वेळ बाळ असं गोल गोल फिरत होतं. आणि ते म्हणजे आम्हाला ऐकून खूप छान वाटलं. मेन म्हणजे दीदी खूप छान दिसत होती. आणि ब्लॉगच्या एंड मध्ये तुम्हाला दोघांचे दीदी जिजूंचे फोटोज बघायला भेटतील. खूप छान फोटोज काढलेत मी. अँड कार्यक्रम तो मस्त झाला. आणि जे डेकोर केलेलं होतं त्याच्या मागे जो पडदा लावलेला होता जो चोरीटीच्या वेळेला सुद्धा आम्ही एक तो बॅकड्रॉप म्हणून एक पडदा लावला होता तो आम्ही ऑनलाईन परचेस केलेला आहे. जर कोणाला पाहिजे नसेल तर तुम्ही त्यांची लिंक म्हणून मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याची लिंक देईल. अँड अजून एक गोष्ट म्हणजे जे प्रोडक्ट्स मी ऑर्डर केले होते पूजेसाठी आणि अगरबत्ती धूप या सगळ्या गोष्टी सो ते सुद्धा खूप छान होते. त्याचा सुगंध खूप जास्त चांगला होता. सो तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तुमच्याकडे टाइम नसेल तर हा महिलांनी स्टार्ट केलेला बिझनेस आहे. आणि विथ नो टाइम ते तुम्हाला डिलिव्हरी देतात. होम डिलिव्हरी देतात. तुम्हाला बाहेर जाऊन घ्यायची गरज नाही पडणार. आरबी प्रोडक्ट्स पेजचं नाव आहे. आणि प्लस गणपती येत आहेत लवकरच तर नक्की तुमच्या घरी पण ऑर्डर करा. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग आम्ही इथे संपवतो. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय. गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.